विद्यार्थी मित्रांनो, जशी बोर्डाची एक्झाम जवळ येईल ना, तसे तुम्हाला YouTubeवर वन शॉट लेक्चर सगळेजण प्रोव्हाईड करतील असं दिसेल. बरं हे वन शॉट लेक्चर खरोखर फायद्याचे आहेत का? तोट्याचे आहेत? त्याचं नुकसान काय होतंय का? सगळ्या गोष्टीवर आपल्याला डिस्कशन करायचं आहे. म्हणजे आपलं एक्स्पेक्टेशन काय आहे व्हर्सेस रिॲलिटी काय आहे याच्यावर आपण बोलणार आहोत. पण थांबा ना, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याशिवाय कुठल्या कन्क्लुजनवर येऊ नका बरं का. मला इथं कुठलीही कॉन्ट्रोव्हर्सी क्रिएट करायची नाहीये. मला महत्त्वाचं बोलायचंय. काय होतंय? अभ्यास झिरो आहे. अभ्यासाला सुरुवात करायची आहे. मग ही मुलं काय करतायत? बघतायत थोडक्यात कुठं काय मिळतंय का? मी तुम्हाला सांगतो मग लगेच लक्ष जातं वन शॉट लेक्चरकडं. सगळ्यात इम्पोर्टंट काय आहे, की वन शॉट लेक्चरमध्ये 3-4 तास, 3-4 तास पण नाही, जास्तीत जास्त 3 तास म्हणूया आपण. 2.5 ते 3 तासात काही ठिकाणी 1.5 तासात सुद्धा एखादा टॉपिक कव्हर केला जातोय. पण मला तुम्हाला विचारायचं आहे, फिजिक्सचा कुठलाही टॉपिक घ्या. अगदी छोट्यातला छोटा जरी असेल, तुम्ही वर्षभर काय केलं नाही, मग या 2 तासात होईल असं तुम्हाला वाटतंय? नाही होणार. पहिली गोष्ट म्हणजे बघा, मला एक सांगताना आनंद होतोय कुठली गोष्ट, चला तुम्ही शोधायला सुरुवात तर केलेली आहे. YouTubeवर आलाय तुम्ही आता. दरवर्षी असंच होतं. रेग्युलर कंटेंट प्रोव्हाईड करणारे युट्यूबर आहेत. व्ह्यूज काहीही नसतात. पण इनिशियली या टायमिंगमध्ये आता व्ह्यूज वाढायला सुरुवात होते. जर विद्यार्थ्याचा अगोदर अभ्यास झाला असेल, आता मी माझं मत मांडतोय नीट लक्ष द्या. जर तुम्ही अगोदर अभ्यास केला असेल, तर वन शॉट लेक्चर तुमच्यासाठी दी बेस्ट आहेत. का पटकन 2 तासात रिवाईज करून ठेवणार आहे तुम्ही. बरं तुम्ही आणखीन काय करता माहितीये का? स्पीड इन्क्रीज करता हो. 1 च्या ऐवजी 1.5, 1.75 काही जण 2x च्या स्पीडने सुद्धा बघतात आणि पटकन रिवाईज करून मोकळे होतात. म्हणजे 3 तासाचं लेक्चर 1.5 तासात ओके टॉपिक रिवाईज. पण ज्यानं काहीही केलं नाही, त्याच्यासाठी मात्र हे वन शॉट लेक्चर नाहीयेत. हे महत्वाचं मला या व्हिडिओत सांगायचंय. हां, ज्यांनी थोडाफार केलाय, पूर्ण केलाय त्यांच्यासाठी ही लेक्चर दी बेस्ट आहेत. मग ज्यांनी काहीच केलं नाही त्यांच्यासाठी अवघड का जातंय? मला सांगा ना, मी लास्ट इयर बरं का 10th स्टँडर्डच्या मुलांसाठी बघितलं बरं का, की YouTubeवर लाईव्ह लेक्चर सुरू होतं. उद्या अल्जेब्राचा पेपर आहे आणि सर लाईव्ह न्यूमेरिकल सॉल्व्ह करून मुलांना देत होते. काहीच केलं नाही कसं कळेल? एवढं सोपं आहे का? 10th पण जाऊ दे म्हणूया आपण 11-12चा विचार करूया. इतकं ईझी आहे का? की एखादा पॉइंट सांगितलं की तुम्हाला कळणार आहे? बरं एवढं आहे का की त्या वन शॉट लेक्चरमध्ये किंवा लाईव्हमध्ये घेतलं तेच परीक्षेत येणार आहे? ही आपली मोठी चूक आहे की सरांनी घेतले तेच येणार. मी तुम्हाला सांगतो पेपर लीक सारखा पॅटर्न असतो लक्षात घ्या किंवा काय असतं म्हणूया आपण फक्त पी-वाय-क्यूज करायचे हा एक प्रकार होतोय. नाही. तुम्हाला ती कन्सेप्ट समजलीच पाहिजे. त्याच्यावर कुठलाही प्रश्न विचारला तरी आला पाहिजे. मग आता याचा चांगला वापर कसा करून घ्यायचा मी तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला YouTubeवर वन शॉट लेक्चर बेस्ट कुठं मिळतायत ते चॅनल शोधा. ओके. त्या सरांचं तुम्हाला आवडलं पाहिजे ही गोष्ट लक्षात ठेवा. 17च्या 60 ठिकाणी जाऊ नका. कुणाला तरी एकाला फॉलो करा. ओके. मी खरं सांगतोय बरं का. नीट लक्ष द्या. म्हणजे मी मुद्दा बोलतोय काय ते बघा. मी म्हणत नाही की मलाच फॉलो करा. मी तुम्हाला सांगतो फिजिक्ससाठी तुमच्याकडे बेस्ट ऑप्शन्स आहेत. आर-जी सर आहेत, स्टडी चक्र आहेत, फिजिक्स ज्ञान मुकेश नायक सर आहेत. आणखीन असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा. पण क्लिअरली जिथं टाईमपास होतोय असे चॅनल सोडून द्या. नका त्या नादाला लागू. लक्षात घ्या. काही तसं काय काही जण तुम्हाला सांगतील की 4च टॉपिक करा 95% फिक्स आहेत मार्क तुमचे एवढेच टॉपिक करा, तेवढेच टॉपिक करा. मोस्ट इम्पोर्टंट टॉपिक असं काही नाहीये. करावं तर सगळंच लागणार आहे. आणि जे करायचे ते परफेक्ट करायचे लक्षात घ्या. बरं वन शॉट लेक्चर करत असताना आणखीन काय करा माहितीये का? की वन शॉट समजा रोटेशनल डायनामिक्सचा वन शॉट सुरू आहे. ओके. बरं याच्यामध्ये ते सर तुम्हाला थोडक्यात पॅरलल ॲक्सेस थेरम एक्सप्लेन करून सांगतील. लगेच तुम्ही त्याचा डिटेल व्हिडिओ त्या सरांचा असेल किंवा कोणाचा असेल किंवा तुम्ही अगोदर केला असेल, रिवाईज केलं पाहिजे. त्याला वेळ लागणार. मग मला काय म्हणायचं कळालं का तुम्हाला? की तुमचा 3 तासात टॉपिक कुठलाच होणार नाही. कमीत कमी 1 दिवस एका टॉपिकला लागतो. याचा अर्थ एका दिवसात एकच टॉपिक घेऊन बसायचा असंही नाहीये लक्षात घ्या. तुम्ही फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्सचा एक-एक टॉपिक घ्या आणि 3 दिवसात 3 टॉपिक कंप्लीट करा. माझं म्हणणं आहे याचा वापर कराच. मी तुम्हाला क्लिअर सांगतो करा. पण काय होतं आणखीन सांगू का? 3 तासाचं लेक्चर पूर्ण बघता का रे बाळांनो तुम्ही? का मधूनच सोडून देताय? हे तितकंच महत्वाचं आहे. जर ते लेक्चर पूर्ण बघून होणारच नसेल तुमच्याकडून तर करायचं काय मग? सगळं तुम्हाला जादू पाहिजे का? की नाही सर आता हे 4च प्रश्न द्या. त्यातले 3 एक्झाममध्ये आलेच पाहिजेत. नाही होणार. लकीली होऊ शकतं कधीतरी म्हणूया आपण. पण प्रत्येक वेळेस होणार नाही. मग आता काय करायचंय? सांगतो व्यवस्थित लक्ष द्या आता. तुम्ही क्लिअरली सांगतो की फिजिक्सच्या बाबतीत तुमच्या मनात प्रचंड भीती आहे 2 गोष्टीची. एक तर ते डेरिव्हेशन्स खूप आहेत आणि दुसरं न्यूमेरिकल्स. हं. म्हणतात ना, की डर के आगे जीत है तसंच आहे. ह्या 2 गोष्टी केल्याशिवाय होणार नाहीये. पण तुमचं वेटेज तुलनेत कमी आहे. खूप कमी आहे लक्षात घ्या. पण गंमत सांगू का?
डिराईव्ह करताना तुम्ही जेवढे फॉर्म्युले वापरताय ना, त्या फॉर्म्युल्यामुळेच तुमची परफेक्ट रिव्हिजन होते आणि ते फॉर्म्युले तुम्हाला जमले की न्यूमेरिकल जमतात. पण अगोदर काही केलंच नाही ना. मग आता कसं करायचं? मग किती डेरिव्हेशन्स आहेत. पहिली गोष्ट म्हणजे काय होतं माहितीये का, की तुम्हाला जे दिसतंय ते लिहायला जमलं पाहिजे. म्हणजे काय एखादी डायग्राम असेल, एखादं कुठलीही कन्सेप्ट असेल ना, समजले ना, तर स्वतःच्या भाषेत लिहायला एक जमलं पाहिजे, तर हे जमेल बरं का डेरिव्हेशन्स. आणि हे तुम्हाला सांगतो, न्यूमेरिकच्या बाबतीत बरं का, एक भीतीच आहे मुलांच्या मनात. काय होतं बघा, मी गंमत सांगतो. पहिली गोष्ट काहीच नाही येणारी मुलं आहेत. दुसरी गोष्ट काय थोडंफार येतंय. फॉर्म्युले माहिती आहेत, पण कॅल्क्युलेशन्स येत नाही. आता लास्ट टाइपची मुलं काय माहिती का, सगळं येतंय, फॉर्म्युले पण येतात, कॅल्क्युलेशन पण जमतायत. लास्टच्या स्टेपला युनिट लिहित नाहीत. हे पण आहे अशी मुलं आहेत म्हणूया आपण. युनिट जमत नाहीत, अशी पण मुलं आहेत. मग ह्या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडायचं आहे. मग आता वन शॉट लेक्चरमध्ये फिजिक्समध्ये मी तुम्हाला सांगितलं, केमिस्ट्रीमध्ये पण आहेत का? आहेत. मॅथ्समध्ये वन शॉट लेक्चर कसं होईल मला सांगा बघू? कसं होईल? नाही रे, तिथं वेळ द्यावा लागणार आहे. तुम्हाला स्वतःहून प्रॅक्टिस करावं लागेल. तर माझं काय म्हणणं आहे, की बघा वन शॉट लेक्चर 100% बेनिफिशियल ठरतील, जर तुम्ही ते वन शॉट लेक्चर मध्ये-मध्ये थांबवून, पॉज करून ती कन्सेप्ट स्वतःहून केली तर. फॉर एक्झाम्पल डिफरन्शिएशन. एखाद्या टाइपचं न्यूमेरिकल घेतलं, तर पुस्तकात त्या टाइपचं अजून कुठं न्यूमेरिकल आहेत हे बघितलं पाहिजे तुम्ही. म्हणजे वेळ द्या, वेळ द्या. मी तुम्हाला सांगू का आता गंमत बघा. माझे काही व्हिडिओज मी तुम्हाला नीट सांगतो. दरवर्षी बघतोय बरं का मी. आता मी व्हिडिओ अपलोड करतोय किती व्ह्यूज आहेत? 1000-2000 व्ह्यूज आहेत. ओके. आय-एम-पी क्वेशनचे व्हिडिओ असतील किंवा एखादी लॉचे क्वेशन्स कुठलाही नवीन व्हिडिओ अपलोड केला ना, नेम रिएक्शन असेल, 1000-2000 वाय-वाय सीरीज असतील. पण नेक्स्ट इयर मी जेव्हा बघतोय ना, त्या टाइपचेच व्हिडिओ गेल्या वर्षी अपलोड करताना 1000-2000 व्ह्यू असायचे. पण बोर्डच्या एक्झाम नंतर बघतोय तर 20,000, 30,000, 15,000 व्ह्यूज. कोण आहेत ही मुलं? आदल्या रात्री बघणारी मुलं आहेत. उद्या फिजिक्स पेपर तर आज YouTubeकडे येणारी मुलं आहेत. तुम्ही नशीबवान आहात. तुम्ही आत्ता करायला सुरुवात केलेली आहे लक्षात घ्या. मग सगळ्याच गोष्टी छान होणार आहेत. बरं जर तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे केलं तर पहिली गोष्ट मनातून भीती काढून टाका. होणार आहे आपल्याकडून, व्यवस्थित होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचा प्लॅन व्यवस्थित ठेवा बरं का. आता सध्याचा प्लॅन काय मुलांचा, की करू काय? जेईई, सीईटी करू, बोर्डची एक्झाम नक्की काय करू? मी नेहमी सांगतो सध्या वेळ अशी आहे, की मला या एक्झामकडेच लक्ष द्यायचं आहे. आता ही जी मुलं आहेत ना, जी जेईची प्रिपरेशन करतायत किंवा नीटची प्रिपरेशन करतायत, हे 100% एन-सी-ई-आर-टीचा वापर करतायत. त्याच्यानंतर त्यांचा जास्त भर पी-वाय-क्यूज वर असतो, तेही एम-सी-क्यूज वर असतो लक्षात घ्या. त्यांचं इकडं 100% दुर्लक्ष झालेलं असतं. पहिल्या टॉपिकचं नाव विचार जरी मुलांना सांगता येत नाही अशी कंडिशन आहे. तर बाळांनो तुम्ही तरी काय करा माहिती आहे का, की तुम्ही पी-वाय-क्यूज, एम-सी-क्यूची चांगली प्रॅक्टिस केली याचा अर्थ न्यूमेरिकलमध्ये तुम्ही एक्सपर्ट आहात. फक्त तुम्हाला लक्षात ठेवलं पाहिजे, की बोर्डच्या एक्झामसाठी ती एक्झामची डिमांड काय आहे? काय लागतं त्या एक्झाममध्ये? प्रेझेंटेशन आहे, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो त्याच्यात जे एम-सी-क्यूज असतात त्या थेरॉटिकल असतात लक्षात घ्या. व्ही-एस-ए नावाचा पार्ट असतो, व्हेरी शॉर्ट आन्सर. मी तुम्हाला सांगू का? एम-सी-क्यू 10 मार्काचे असतात, पण 8 मार्काचे व्ही-एस-ए व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन असतात. येस ओर नो या टाइपमध्ये पण क्वेशन्स आहेत त्याच्यामध्ये. मी तुम्हाला सांगू का? तुम्हाला माहिती आहे का रे, की हॉरिझॉन्टल कर्व्हड रोडसाठी मॅक्सिमम व्हेलॉसिटी अंडर रूट म्यू-एस इंटू आर-जी असते. हं. आता त्यांनी काय विचारलंय माहितीये का व्ही-एस-ए मध्ये व्हेरी शॉर्टमध्ये, जर कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन एकदम कमी असेल, 0 आहे समजा एकदम कमी आहे. तर त्या रोडवरून गाडी चालवणं सेफ आहे की नाहीये? तर सेफ नाहीये. कारण ह्याची व्हॅल्यू खूप कमी असेल, तर व्हेलॉसिटी पण खूप कमी येणार. मग व्हेलॉसिटी खूप कमी, तुम्ही व्हेलॉसिटी थोडीशी वाढली, तर गाडी ओव्हरटर्न होणार. प्रश्न सोपे आहेत ना? म्हणजे हे प्रश्न टोटली वेगळे आहेत. म्हणजे त्यानंतर सांगतो सेक्शन बी असतो, सेक्शन सी, सेक्शन डी. सेक्शन बी मध्ये 5 न्यूमेरिकल गॅरंटेड असतात. सेक्शन सी मध्ये पण 5 असतात. सेक्शन डी मध्ये पण 2-3 न्यूमेरिकल असतात. फिजिक्समध्ये बोलतोय मी हां. हे तुम्हाला कळालं पाहिजे. जसं केमिस्ट्रीचा पॅटर्न समजून घ्या. काय येतंय परीक्षेत हे जाणून घ्या. डेफिनेशन जास्त येतात रे बाळांनो. हो, डायग्राम, डेफिनिशन, डिस्टिंग्विश हे फिजिक्समध्ये 30-35 मार्काला येतंय. खूप झालं हे. खूप झालं हे. न्यूमेरिकल 30-35 मार्काला. न्यूमेरिकल फिक्स 35 मार्काला येतात. तिथं 70 मार्क झाले. मग डेरिव्हेशन बाजूला ठेवलेत आपण. म्हणजे काय होतं डेरिव्हेशन फक्त सेक्शन सी मध्ये येतात. त्याही 2 ते 3 प्रश्न असतात. सेक्शन सी मध्ये 5 मला न्यूमेरिकल आहेत. टोटल 8 क्वेशन्स अटेम्प्ट करायचे आहेत. त्यातले 5 तर न्यूमेरिकल आहेत. मग बाकीचे 3 प्रश्न विथ दॅट डेफिनिशन 1-2 चे प्रश्न असतात. डिफाइन सांगू का? एडहेसिव्ह फोर्स, कोहेसिव्ह फोर्स आणि रेज हे 3 मार्काला गेल्या वर्षी आले. इंडक्टिव्ह, कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स आणि इम्पेडन्स हे पण 3 मार्काला एकदा आलंय. तुम्हाला सांगतो रोटेशनलचे डेरिव्हेशनचे सोपे आहेत. ते 3-3 मार्काला येतात. म्हणजे घाबरू नका तुम्ही हे लक्षात घ्या. ओके. मग आता फायनली सांगू का? म्हणजे मला कुणालाही म्हणजे तुमच्या लक्षात आलं का? की हे आहेच बेस्ट, पण त्याचा प्रॉपर वापर करा. ओके. नुसतं बघून होणार नाहीये. तुम्हाला तुमच्या नोट्स बनवाव्या लागतील.
त्यासाठी प्रत्येक टॉपिकला किती दिवस लावावा लागेल? एका टॉपिकला 1 दिवस तरी कमीत कमी द्यावा लागेल. हे कमी आहे. हो, पण त्यात जास्तीत जास्त कव्हर होईल. जास्तीत जास्त कव्हर होऊ शकतं. बरं या स्टेजला आणखीन एक सांगतो. मी काल एक व्हिडिओ बनवलाय, लक्षातच राहत नाही. हो, तुम्ही हे वन शॉट लेक्चर बघितलं, थोडंफार नोट्स केलं, की झालं का काम? बिलकुल नाहीये. कमीत कमी 4 रिव्हिजन प्रत्येक गोष्टीच्या हवे आहेत. ते पण टाईम इंटरव्हलमध्ये हे लक्षात घ्या आणि एवढं करा आणि मग मला सांगा तुमचा रिझल्ट का लागत नाहीये ते. त्यामुळं आता वन शॉट लेक्चर्स येतील प्रत्येक चॅनलवर. बेस्ट चॅनल सर्च करा, फॉलो करा सरांना. म्हणजे तुम्ही कुणालाही फॉलो केलं, चांगल्या व्यक्तीला फॉलो करा. पण जर मी तुम्हाला सांगतो बरं का, YouTubeवर काही ठिकाणी नुसता टाईमपास सुरू आहे बरं का. क्लिअरली ते शिकवत काहीच नाहीयेत लक्षात घ्या. विनाकारण थोडासा टाईमपास होतोय. स्टुडंटना भरकटण्याचं काम होतंय लक्षात घ्या. आणि शेवटच्या 5 दिवसात होईल असं तुम्हाला वाटत असेल तर तेही होणार नाहीये बरं का. आत्ता प्रामाणिकपणे सुरुवात करा. ऑल द बेस्ट.